वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या प्रॉब्लेमवर किंवा उदाहरणावर ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट्स वाचायच्या आणि त्या ॲडजस्टमेंट रिलेटेड आयटम जे आहेत ॲडजस्टमेंटशी त्या आयटमला सर्वप्रथम टिक मार्क करायची आहे आणि त्यानंतर प्रॉब्लेम सोडवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करायची आहे. तर सर्वप्रथम पार्टनरशिप फायनल अकाउंट्स पार्टनरशिप ॲक्ट 1932 अंडर किंवा त्या अंतर्गत आपण हे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर हा प्रॉब्लेम पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला याचा फॉर्मॅट जो आहे सोल्युशनचा तो तयार करून घ्यायचा आहे, जो की सोल्युशनचा फॉर्मॅट तुमच्यासमोर तयार केलेला आहे. सोल्युशन त्यामध्ये प्रथम ज्यांच्या पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम तयार करायला सांगितलेला आहे पार्टनरशिप फर्म अंडर किंवा अंतर्गत त्या फर्मचं नाव लिहायचं आहे. जसं की इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ मेसर्स गणेश अँड कार्तिक ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जी आहे तर उदाहरणं पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकत्रित त्यांनी फॉर्मॅट जो आहे त्याचा तयार केलेला आहे, परंतु या ठिकाणी आपण वेगवेगळा फॉर्मॅट हा पाहणार आहोत. तर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016, लेफ्ट साइड इज डेबिट साइड अँड राईट साइड इज क्रेडिट साइड. पर्टिक्युलर्स अमाऊंट ट्रेडिंग अकाउंटसाठी कमी जागेचा फॉर्मॅट तयार करायचा आहे किंवा लहान फॉर्मॅट तयार करायचा आहे. त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016, लेफ्ट हँड साइड इज अ डेबिट साइड अँड राईट हँड साइड इज क्रेडिट साइड. पर्टिक्युलर्स अमाऊंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट इट इज अ स्टेटमेंट, इट इज नॉट अकाउंट. त्यामुळे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2016, लेफ्ट साइड लायबिलिटीज साइड अँड राईट साइड असेट्स साइड. हे स्टेटमेंट असल्यामुळे या ठिकाणी डेबिट साइड क्रेडिट साइड असणार नाही, हे आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. आता आपला जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आणि ॲडजस्टमेंट्स आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष सोल्युशनला सुरुवात करायची आहे. फर्स्ट आयटम आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 18,000. जो प्रॉब्लेम तुम्हाला त्याची फोटोकॉपी पाठवलेली आहे उदाहरणाची त्यामध्ये तुम्ही हे प्रॉब्लेम पाहायचा आहे. 18,000. नेक्स्ट आयटम आहे परचेसेस. हा प्रॉब्लेम आयटम कधीही लिहित असताना परचेस रिटर्न हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आहे का पाहायचं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये उदाहरणामध्ये परचेस रिटर्न नाही आहे, म्हणून परचेसची जी अमाऊंट आहे ती तुम्ही डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये लिहू शकता. टू परचेसेस अमाऊंट आहे 24,000. नेक्स्ट आयटम वेजेसवर ॲडजस्टमेंट्स आहे, त्यामुळे वेजेस हा आयटम ची अमाऊंट आतील बाजूस लिहायची आहे. वेजेस 2,400. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटला येणारा आयटम आहे. वेजेसच्या खाली एक लाईन सोडायची आहे आणि त्यानंतर कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे 1,200. नेक्स्ट आयटम आहे कॅश इन हँड ही असेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला हा आयटम घ्यायचा आहे. कॅश इन हँड.
अमाऊंट आहे 3800. नेक्स्ट आयटम इन्शुरन्स. इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा आयटम येईल. 2 यावर ऍडजस्टमेंट्स आहे. इन्शुरन्स अमाऊंट आहे 1200. नेक्स्ट आयटम पोस्टेज अँड टेलिग्राम. हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणारा आयटम आहे. इन्शुरन्सच्या खाली एक लाईन सोडा आणि त्यानंतरल्या 2 पोस्टेज अँड टेलिग्राम. अमाऊंट आहे 700. त्यानंतरचा आयटम आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स हा आयटम असेट साईडला येणारा आहे. यावर ऍडजस्टमेंट शक्यतो असते, परंतु या उदाहरणामध्ये ऍडजस्टमेंट नाही. अमाऊंट आहे 21,000. नेक्स्ट आयटम लँड अँड बिल्डिंग. फिक्स्ड ॲसेट आहे, यावर ॲडजस्टमेंट नाही. अमाऊंट आहे 40,000. नेक्स्ट आयटम फर्निचर. यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे आतील भागामध्ये किंवा असेट साईडचा जो कॉलम आहे त्यामध्येची अमाऊंट लिहायची आहे. अमाऊंट या कॉलममध्ये डायरेक्ट अमाऊंट घ्यायची नाही आहे. 28,000. नेक्स्ट आयटम ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हा आयटम घ्यायचा आहे. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 1,300. नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट अलाउड. हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटलाच. अमाऊंट आहे 900. नेक्स्ट आयटम बॅड डेब्ट्स. हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. अमाऊंट आहे बॅड डेब्ट्स. यावर सुद्धा ऍडजस्टमेंट असते, परंतु पहिलाच प्रॉब्लेम आहे, आपण शॉर्ट किंवा लहान प्रॉब्लेम घेतलेला आहे, त्यामुळे याची सुद्धा अमाऊंट डायरेक्ट घ्या. ऍडजस्टमेंट नाही या आयटमवर. प्रत्येक उदाहरणामध्ये शक्यतो या आयटमवर ऍडजस्टमेंट असते. लास्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल. ही असेट आहे. फर्निचरच्या खाली एक लाईन सोडा आणि घ्या बिल्स रिसिवेबल. अमाऊंट आहे 8,000. अशा पद्धतीनं तुमच्याकडे जे ट्रायल बॅलन्स पाठवलेला आहे त्यामधील डेबिट साईडचे आयटम हे झालेले आहेत. आता क्रेडिट साईडचे आयटम घ्या. क्रेडिट साईडचा पहिला आयटम आहे कॅपिटल. लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट लिहा, त्याखाली अंडरलाईन करा. या गणेश फर्स्ट पार्टनर नेम. तिची अमाऊंट आहे कॅपिटल अमाऊंट आहे 50,000. आणि सेकंड कॅपिटल नेम कार्तिक. त्याच्या खाली 2-3 लाईन सोडायची आहे.
त्याची अमाऊंट आहे 30,000 30,000. त्यानंतरचा आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ही सुद्धा लॅबिलिटी आहे. कार्तिकच्या खाली 3-4 लाईन सोडा आणि लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. याची अमाऊंट आहे, या आयटमची अमाऊंट आहे 10,000. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट 10,000. नेक्स्ट आयटम बिल्स पेएबल. ही सुद्धा लॅबिलिटी आहे. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 7,800. नेक्स्ट आयटम रेंट रिश्यूड. रेंट रिश्यूड इनडायरेक्ट इन्कम आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला थोडीशी वरती जागा सोडायची आणि लिहायचं आहे आयटम राईट डाऊन आयटम नेम रेंट रिश्यूड. अमाऊंट आहे 2,200. लास्ट आयटम सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणारा आयटम आहे. या ठिकाणी सुद्धा सेल्स रिटर्न जर असते तर ती अमाऊंट आपण मायनस केली असती. सेल्स आहे 52,500. या पद्धतीनं ट्रायल बॅलन्समधील डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सेस जे काही आहेत ते आपण सर्व घेतलेले आहेत. ते सर्व आयटम हे नोट केलेले आहेत. त्यानंतर या प्रॉब्लेमचा शेवटचा भाग तो म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. प्रत्येक ॲडजस्टमेंट किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनचे 2 आस्पेक्ट ड्युएल आस्पेक्ट होत असतात, हे आपण थिअरॉटिकलमध्ये शिकलेलो आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2016 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹20,000. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतो, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ह्या क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 20,000. सेकंड इफेक्ट होतो ॲसेट साईडला. ॲसेट साईडला घ्या, वरती थोडी जागा सोडा. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 20,000. सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस वाज ₹1,000. आउटस्टँडिंग आहे, अदत्त आहे, ॲड करा. आउटस्टँडिंग वेजेस आहे म्हणून वेजेसमध्ये ॲड करायचे आहे. आउटस्टँडिंग वेजेस ₹1,000. सेकंड इफेक्ट हा लॅबिलिटी साईडला होतो. आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट 1,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट डिप्रिकेट फर्निचर बाय 10%. फर्निचरवर 10% डिप्रिकेट जो आहे तो चार्ज करायचा आहे. लेस डिप्रिशिएशन. %10 28,000 divided by 10 multiplication 100 is equal to amount 2,800. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. अमाउंट 2,800. अँड लास्ट ॲडजस्टमेंट इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹3,000. ॲडव्हान्स दिलेले आहेत, प्रिपेड आहेत, त्यामुळे हे लेस करायचे आहेत. पुढील वर्षाचे दिलेले आहेत ते लेस करा. ॲडव्हान्स आहे, प्रिपेड आहे. अमाऊंट आहे 300.
सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होतो. आउटस्टँडिंग इफेक्ट हा लॅबिलिटी साईडला होतो. तो प्रिपेअर्ड इफेक्ट हा ॲसेट साईडला होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रिपेअर्ड इन्शुरन्स अमाऊंट आहे, प्रिपेअर्ड इन्शुरन्सची अमाऊंट आहे 300. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जो आहे याचं कॅल्क्युलेशन किंवा याची जी काही पोस्टिंग आहे सर्व आयटम्स आणि ॲडजस्टमेंट्सच्या त्या या ठिकाणी झालेल्या आहेत. एक एक आता अकाउंट आपल्याला क्लोज करत चालायचं आहे. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ज्या काही इंटर कॉलममध्ये अमाऊंट असतील, पर्टिक्युलर्स कॉलममध्ये जे काही आयटमचे अमाऊंट्स असतील त्या क्लिअर करून घ्यायचे आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ॲड असेल तर ॲड करायचं आहे, लेस असेल तर लेस करायचं आहे. या ठिकाणी ॲड आहे, आउटस्टँडिंग आहे 2400 प्लस 1000, 0 ला 0, 0 ला 0, 4, 2 प्लस 1, 3. या पद्धतीने डेबिट साईड क्लिअर झालेली आहे. क्रेडिट साईड ऑलरेडी क्लिअर आहे. या ठिकाणी डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट साईड मोठी आहे हे आपण याचा आधी अंदाज काढायचा आहे आणि त्यानंतर ज्या साईडची बेरीज जास्त असेल त्या साईडची बेरीज अगोदर करायची आहे आणि नंतर नेक्स्ट साईडला ती टोटल घेऊन नेट ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा या ठिकाणी माहीत होत असतो. डेबिट साईड मोर दॅन क्रेडिट साईड विच एवर इज ग्रॉस लॉस in trading account and credit side more than debit side whichever is gross profit in trading account. म्हणजेच डेबिट साईड ही क्रेडिट साईडपेक्षा जास्त असेल तर सकल किंवा ढोबळ तोटा होतो आणि क्रेडिट साईड ही डेबिट साईडपेक्षा जास्त असेल तर ग्रॉस प्रॉफिट होतो. या ठिकाणी क्रेडिट साईड ही जास्त दिसते म्हणून या ठिकाणी क्रेडिट साईडची अगोदर टोटल करायची आहे. 0 ला 0, 0 ला 0, 5 अशी 5, 2 अशी 2, 5 आणि 2 7. 72,500 ट्रान्सफर टू डेबिट साईड अमाऊंट 72,500. आता ही वरची जी अमाऊंट आहे ती पूर्ण मायनस करायची आहे. 0 ला 0, 0 0 0 0, 0 4 आणि 2 6, 6 9 15. हातचा आला 1, 1 8 9 9 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 1 17, 17 17 आणि 5 22. हातच्या आले 2, हातचे आले 2 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7. अशा पद्धतीनं 25,900 हा ग्रॉस प्रॉफिट येतो. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, CD कॅरीड डाऊन. Transfer to in bracket transferred to profit and loss account. मग ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट येईल बाय ग्रॉस प्रॉफिट ब्राउट डाऊन. अमाऊंट आहे 25,900. याच ठिकाणी सुद्धा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड अगोदर क्लिअर करून घ्यायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. इन्शुरन्समधून 300 इन्शुरन्स जी आहे 1,200 त्यामधून लेस अमाऊंट झालेली आहे 300. लेस करा 0 0 9 3 12 900.
या ठिकाणी सुद्धा डेबिट साईडची टोटल जास्त आहे का क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे याचा एक आधी अंदाज काढायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला नेट प्रॉफिट येतो का नेट लॉस येतो त्याप्रमाणे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. या ठिकाणी क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते. 0,0,9,2,11,1 हातचा आला 1 5 आणि 1 6 6 आणि 2 8 आणि 2 अशी 28,100. ती डेबिट साईडला घ्या अमाऊंट 28,100. वरील जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी मायनस करायची आहे. 0ला 0 0 0 0 0 0 9 7 16 16 आणि 3 19 19 आणि 9 28 28 आणि 8 36 36 36 आणि 36 आणि 5 41 हातचे आले 4 4 आणि 1 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 9 18 हातचा आला 1 1 आणि 1 2 19,500 हा नेट प्रॉफिट येतो. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स आहेत 2. फर्स्ट गणेश अँड सेकंड कार्तिक. या ठिकाणी रेशो दिलेला नाही. रेशो दिलेला नसेल तर दोघांनाही समान इक्वल नेट प्रॉफिट ट्रान्सफर करावा लागेल डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. ॲज प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिव्हन. As profit sharing ratio is not given in the problem. Profit are divided equally among the partners. या ठिकाणी रेशो दिलेला नसल्यामुळे दोन्ही पार्टनर्सचा भागीदारी कायदा 1932 नुसार जो काही नेट प्रॉफिट झालेला आहे तो दोघांना इक्वली व समान प्रमाणात डिवाइड करावा लागणार आहे. 19,500 डिवाइड बाय 2. 19,000 रफली आपण करायचं आहे कुठेतरी. 19,500 डिवाइड बाय 5 ची अमाऊंट येते. गणेशला नेट प्रॉफिट जाईल 9,750 आणि कार्तिकला सुद्धा तितकाच प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट होईल 9,750. या दोन्हीची जर बेरीज केली तर ती 19,500 यायला पाहिजे. जसं की 0 0 5 आणि 5 10 अशी 0 हातचा आला 1 1 आणि 7 8 8 आणि 7 15 अशी 5 हातचा आला 1 1 आणि 9 10 10 9 19. या पद्धतीनं दोघांना जो आहे नेट प्रॉफिट तो डिवाइड करायचा आहे. नेट प्रॉफिट 9,750. कार्तिकला सुद्धा तितकाच नफा हा डिवाइड केला जाईल. नेट प्रॉफिट 9,750. या पद्धतीनं आपण ट्रेडिंग अकाउंटहून ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट केलेला आहे किंवा माहीत करून घेतलेला आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपण नेट प्रॉफिट हा माहीत करून घेतलेला आहे. तर बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची बेरीज ही समान यायला पाहिजे. समान जर बेरीज आली तर आपला प्रॉब्लेम हा करेक्टली आहे किंवा बरोबर आहे असं ग्राह्य धरायला हरकत नाही. तर त्यापूर्वी दोन्हीची टोटल करण्यापूर्वी लॅबिलिटी साईडच्या ज्या काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटसाठी अमाऊंट कॉलममध्ये क्लिअर करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ॲसेट साईडच्या सुद्धा अमाऊंट क्लिअर करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी कॅपिटल जे ॲड करायचं आहे तर ते अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट टोटल घेऊन टाकायची आहे. 0ला 0 5ला 5 7ला 7 9ला 9 5ला 5 59,750.
हे कॅपिटल गणेशचं झालेलं आहे. आणि कार्तिकची टोटल आहे 0ला 0, 5ला 5, 7ला 7, 9ला 9 आणि 3ला 3, 39,750. ठीक आहे. या पद्धतीने लॅबिलिटी साईड ही क्लिअर झालेली आहे. असेट साईड ही क्लिअर करून घ्यायची आहे. असेट साईडला फर्निचरची अमाऊंट जी आहे, डिप्रिशिएशन अमाऊंट 2,800 जी आहे ती लेस करायची आहे 28,000 मधून. 0 मधून 0 गेलं 0, 0 मधून 0 गेलं 0, ठिकाणी 0 मधून जात नाही. हातचा एक घेतलेला आहे 10, 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2, हातचा एक देऊन टाकला, इथे झाले 3, 3 8 मधून 3 गेले, खाली राहतात 5, 2 अशी 2, 25,200 ही रेस्ट अमाऊंट येते, शिल्लक अमाऊंट येते. या ठिकाणी दोन्हीचं टोटल आता इक्वल यायला पाहिजे, लॅबिलिटी आणि ॲसेट साईडचं, तेव्हा आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे असं ग्राह्य धरायला हरकत नाही. टोटल करा. 0ला 0, 0ला 0, 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 3, हातचाला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 1 5. सॉरी, या ठिकाणी टोटल चुकत आहे. 0शी 0, 0शी 0, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 3, हातचाला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, 18शी 8, हातचाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. 1,18,300 या ॲसेट साईडची टोटल आलेली आहे. लॅबिलिटी साईडची आता टोटल करून घेऊया. 0ला 0, 5 आणि 5 10, 10शी 0, हातचाला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 8 23, 23शी 3, हातचे आहे 2, 2 आणि 9 11.